नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे सहर्ष स्वागत आहे इकॉनॉमिक्स बाय धनंजय मते या ॲपमध्ये। सर्वात महत्त्वाचं जे आहे, आपली जी यूट्यूब सिरीज आहे यामध्ये आपण शेड्यूल रिशफल केला आणि त्यामध्ये थोडं लेक्चर्स संख्या वाढवलेली आहे। मोफत यूट्यूब सिरीजचा हा तुम्हाला 100% फायदा होतो। ते मागच्या लेक्चर्समध्ये तुम्ही खूप दुरून जे मेसेज केलेले आहेत, काही फौजी बांधव आहेत आपले जे की J&K जम्मू काश्मीर मधून त्यांनी आपल्याला मेसेज केले, भारताच्या सीमेवर ते रक्षण करून बऱ्यापैकी अभ्यास करतात। काही CRPF मधले काही बांधव आहेत, कारण की त्यांचं सुद्धा रिटायरमेंट झालं की आपल्या क्षेत्रामध्ये त्यांच्यासाठी जागा राखीव असतात। त्यांना सुद्धा आपला एक जय हिंद म्हणू आपण त्यांना, कारण की ते सीमेवर राहून रक्षण करतात, त्यामुळे आज आपण सुरक्षित या ठिकाणी आहे। आणि महाराष्ट्रातल्या गडचिरोली पासून तर कोकण पर्यंत सर्वच भागातून विद्यार्थी मित्रांचे त्या लेक्चरला जे मेसेज आलेले आहेत ते अफलातून आहेत आणि मोठ्या प्रमाणात आहेत। यूट्यूब सिरीज जी आहे यामधला आपलं नेक्स्ट लेक्चर जे आहे ते आपण बघणार आहे महाराष्ट्राची आर्थिक पाहणी। त्याची PDF जी आहे मी हे टेलिग्राम चॅनलवर स्वराज्य अकॅडमीच्या मी अपलोड केलेली आहे। त्या PDF मध्ये एक विशेष म्हणजे पूर्ण विश्लेषणही दिलेलं आहे आणि महत्त्वाचा पॉईंट हायलाइटही करून ठेवलेले आहेत। फक्त तुम्ही वन टाइम तुमची नजर त्यावरून फिरली पाहिजे, कारण की एक्झामचा काळ आहे आणि प्रत्येक पॉईंट तुम्हाला शोधणं अवघड होऊ शकेल, त्यामुळे हायलाइट करून ठेवलेले आहेत सर्व पॉईंट। दुसरा महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवा, हे यूट्यूब चॅनल तुम्ही तर 100% व्ह्यू तर खूप मोठ्या प्रमाणात आहेत, परंतु सबस्क्राईब 100% करा बांधवांनो, कारण की जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण रिच आउट झालो पाहिजे। या काळामध्ये यूट्यूबवर मोठ्या प्रमाणात जे काही माझे शिक्षक बांधव आहेत ते सुद्धा मोठ्या प्रमाणात चांगले लेक्चर्स आहेत, त्यांचे सुद्धा तुम्ही 100% बघा। वेगवेगळ्या सब्जेक्टचे सुद्धा शिक्षक लोक रोज मेहनत घेऊन तुमच्यापर्यंत ह्या PDF चांगल्या पद्धतीने तुमच्यापर्यंत आणतात, कारण प्रत्येक शिक्षक हा खूप चांगले प्रयत्न करते की चांगला डेटाबेस तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे। तर या आधारावर सुद्धा तुमच्यापर्यंत चांगले लेक्चर्स पोहोचवणारे शिक्षक सुद्धा वेगवेगळ्या सब्जेक्टमध्ये आहेत, ज्यामध्ये मॅथ रिझनिंग्स असतील, सायन्स असेल, पॉलिटी असेल, जिओग्राफी, सर्वच हिस्ट्री सहित, म्हणजे प्रत्येक सब्जेक्ट म्हणूया तर करंट सहित, तर सर्वच लेक्चरचे जे व्हिडिओज आहेत ते सुद्धा तुम्ही 100% बघा, कारण की चांगला फायदा होतो। तर आपण पहिलाच जे सिरीज आहे आपली आता नवीन रिशफल मधली, त्या पहिले 4 भाग आपले संपलेले आहेत। यामध्ये आपण आर्थिक पाहणी अहवाल यावर प्रश्न कव्हर केलेले आहेत, कारण की आताच्या राज्यसेवेमध्ये जर पाहिलं तर सर्वात जास्त रिफ्लेक्शन हे इकॉनॉमिक सर्व्हे मधल्याच प्रश्नांना दिसले, त्यामुळे आपण थोडे टार्गेटेड ते एरिया घेतलेले आहेत। तर पहिलाच प्रश्न बघा, महाराष्ट्राची आर्थिक पाहणी यावर हा प्रश्न आहे। 16वा वित्त आयोग यांच्या शिफारशीनुसार, म्हणजे रिसेंटली 16वा वित्त आयोग हा स्थापन झालेला आहे आणि 16वा वित्त आयोगाचा कालावधी जो आहे हा 2026 ते 2031 पर्यंत 16व्या वित्त आयोगाचा कालावधी आहे। तो 16व्या वित्त आयोगाने संदर्भ कालावधी 26, 27 ते 30, 31 पर्यंत एकूण केंद्रीय करातील किती टक्के हिस्सा, आता वित्त आयोग जे आहे हे टॅक्स महसुलातील सुद्धा बऱ्यापैकी हिस्सा राज्यांना देण्याबाबत शिफारशी करते आणि अनुदानांबाबत सुद्धा शिफारशी करते। तर वित्त आयोग टॅक्स प्लस अनुदाने याबाबत शिफारशी करत असते। किती टक्के महाराष्ट्राला महसुलात हिस्सा मिळणार आहे 16व्या नुसार, तो आहे 6.4% एवढा आहे। पर्याय क्रमांक किती येणार आहे 2। तर मागच्या वेळेसचा जो महसुलातील हिस्सा होता आपला, तर 5.52% हा 14व्या वित्त आयोगाने सांगितला होता। त्यानंतर 6.3% हा 15व्या वित्त आयोगाने सांगितला आणि 6.4% किंवा 41% हा 16व्या वित्त आयोगाने सांगितलेला आहे। तर हे पॉइंट्स चांगले लक्षात ठेवा, महाराष्ट्राला मिळालेला महसुलातील हिस्सा। ओके, तर बघा, केंद्रीय करातील हिस्सा आणि अनुदाने यातील 2 महत्त्वाचे घटक आहेत केंद्रीय हस्तांतरणाबाबत, जे की वित्त आयोग त्याबाबत शिफारशी करत असते। तर राज्यांना महसुलात किती वाटा द्यावा, तर ही शिफारस जी केलेली आहे 16 वित्त आयोगाने ती केलेली आहे 41%, 41%। तर 15व्याने सुद्धा एवढीच केली होती, 15व्याने सुद्धा 41% केलेली होती आणि 16व्याने सुद्धा 41%च केलेली आहे। 14व्याने केलेली होती 42%। ओके, तर बघा, 16व्या वित्त आयोगाने महसुलातील हिस्सा देताना सर्वात जास्त जो भारांक आहे 16व्या वित्त आयोगाने, हे इकॉनॉमिक सर्व्हे मधलाच डेटाबेस आहे सर्वाधिक भारांक हा उत्पन्न अंतर या निकषाला दिलेला आहे, जे की नेहमीच सगळेच वित्त आयोग देतात, आणि लोकसंख्येला दिलेला आहे 17.5%। 16व्या वित्त आयोगाने GDP कॉन्ट्रीब्युशन हा नवीन एक निकष वापरलेला आहे। GDP कॉन्ट्रीब्युशनला भारांक दिलाय 10% आणि आधीचा कर आणि राजकोषीय प्रयत्न हा निकष पूर्णपणे वगळलेला आहे 16व्या वित्त आयोगाने। हा महत्त्वाचा पॉईंट, GDP कॉन्ट्रीब्युशन म्हणजे देशाच्या GDP मध्ये राज्यांचा असलेला हिस्सा। तर सर्वाधिक प्रगत राज्य जे आहे त्यांचा GDP मध्ये हिस्सा हा जास्त राहतो, त्यामुळे 16व्या वित्त आयोगानुसार प्रगत राज्यांना मिळणाऱ्या महसुलात वाढ झाली आणि अप्रगत राज्यांना मिळणाऱ्या महसुलामध्ये घट दिसून येते, जे आपण आकडेवारीवर पाहूया।
तर यामध्ये बघा महाराष्ट्राला बघा 14व्या नुसार जो महसूल मिळाला होता हा 5.52% होता. 15व्या नुसार जो आहे तो 6.3% आहे. त्यानंतर 16व्या नुसार जो आहे तो 6.4% आहे. म्हणजे यामध्ये 5.52, 6.3 आणि 6.4 यामध्ये काय झालेली आहे वाढ. तर महाराष्ट्र हे प्रगत राज्यांमध्ये येते. बिहारमध्ये बघा, बिहार 9.6 होतं, नंतर 10% झालं, आता 9.9% झालं. म्हणजे अप्रगत राज्यांमध्ये काय झालेली आहे घट. सेम युपी मध्ये बघा 17.9, 17.9, 17.6. अप्रगत राज्यांचा महसूल घटण्याचं कारण हे आहे नवीन निकष जीडीपी कॉन्ट्रीब्युशन. जीडीपी कॉन्ट्रीब्युशन मध्ये अप्रगत राज्यांचा जो हिस्सा आहे महसुलामध्ये हा कसा राहतो, बऱ्यापैकी कमी राहतो आणि प्रगत राज्यांचा कसा राहतो, जास्त. हा एक टेक्निकल पॉईंट चांगला लक्षात ठेवा. नेक्स्ट पॉईंट, प्रश्न क्रमांक 2 बघा, महाराष्ट्र राज्याच्या महसुलाचा सर्वात मोठा स्रोत कोणता आहे. तर महाराष्ट्र सरकारला सर्वात जास्त महसूल जो मिळतो तो मिळतो वस्तू व सेवा करापासून किंवा स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. आपण त्याला काय म्हणू शकतो, SGST. SGST पासून सर्वाधिक महसूल मिळतो. दुसऱ्या क्रमांकात व्हॅट किंवा राज्य विक्री कर आहे. तिसऱ्या क्रमांकामध्ये मुद्रांक शुल्क आहे. हा टॅक्स नाही, महसुलाचा मात्र स्रोत आहे. चौथ्या क्रमांकात स्रोत जो आहे तो आहे राज्य उत्पादन शुल्क आहे. हे महसुला संदर्भातील क्रम चांगले लक्षात ठेवा. SGST, व्हॅट, मुद्रांक शुल्क, राज्य उत्पादन शुल्क. तर हा क्रम लक्षात ठेवा. सर्वाधिक कशापासून मिळतो तर GST पासून मिळतो. इन्कम टॅक्सची आकारणी आणि वसुली हे केंद्रकर्ते आणि केंद्राला सर्वाधिक महसूल टॅक्स मधला जर विचारात घेतला तर आयकरापासून प्राप्त होतो. तर पर्याय क्रमांक याचा किती येणार आहे 3. बघा, महसुली जमेमध्ये कर महसुलाचे योगदान सर्वाधिक आहे 85.1%. म्हणजेच राज्य सरकारला जे महसुली उत्पन्न मिळते त्यामध्ये जवळपास 85% महसूल हा कर महसुलापासून मिळतो. म्हणजे हे स्रोत आहेत त्याचे. आणि यामध्ये सर्वात जास्त हिस्सा जो आहे हा GSTचा आहे. हा पॉईंट स्टार करून ठेवा. जवळपास 45% एवढा अपेक्षित सांगितलेलं आहे यावर्षी. म्हणजेच 45% ॲव्हरेज महसूल मिळू शकतो GST पासून. विक्री, व्यापार इत्यादींवरील कर जे आहे, विक्री, व्यापार इत्यादींवरील कर म्हणजेच त्याला म्हणू आपण सध्या करंटमध्ये व्हॅट. कारण की विक्री कराची जागाच 1 एप्रिल 2005 कोणी घेतली होती ती व्हॅटने. यापासून मिळणारा महसूल हा दुसऱ्या क्रमांकात 18.2% आहे. तर मॅक्झिमम महसूल जो आहे हा कशापासून मिळतो, GST पासून मिळतो. व्हॅट हा GST मध्ये विलीन झालेला आहे. पण महाराष्ट्रामध्ये 2 वस्तूंच्या विक्रीवर व्हॅट आकारला जातो. एक मद्य आहे आणि दुसरं जे आहे मद्य आहे आणि दुसरं जे आहे पेट्रोल आहे. यांच्या विक्रीवर महाराष्ट्रामध्ये आजही व्हॅट लागू होतो. नेक्स्ट आहे महाराष्ट्र सरकारला मिळणाऱ्या महसुलाचा क्रम. GST, विक्री किंवा व्हॅट म्हणू आपण त्याला, मुद्रांक नोंदणी शुल्क आणि राज्य उत्पादन शुल्क. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवाल करंट मधला जो 25-26 आहे त्यानुसार ऑक्टोबर 2019 ते मार्च 2025 पर्यंत 31% हिश्श्यासह FDI गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र राज्य हे सर्वोच्च स्थानी आहे. म्हणजे महत्त्वाचा पॉईंट लक्षात घ्या. सर्वाधिक FDI याबाबतची आकडेवारी वर्षानुसार ही वेगवेगळी आहे. ती समोर मी तुम्हाला दाखवून देतो. यामध्ये बघा FDI आकडेवारीमध्ये 2019 ते 2025 देशाच्या एकूण FDI आकडेवारीमध्ये 31% हा हिस्सा महाराष्ट्राचा आहे. आणि फेब्रुवारी 2026 पर्यंत स्टार्टअप्समध्ये जे स्टार्टअपची संख्या आहे ते नोंदणीकृत स्टार्टअपमध्ये जो हिस्सा आहे महाराष्ट्राचा तो 17% आहे. हा सुद्धा करंटचा पॉईंट फेब्रुवारी 2026 पर्यंत. वरीलपैकी दोन्ही योग्य. पर्याय क्रमांक किती येणार आहे 3. यामध्ये बघा महाराष्ट्र उद्योग 2024-25 मध्ये देशाच्या एकूण निर्यातीत महाराष्ट्राचा हिस्सा जो आहे तो 15% आहे. हा एक पॉईंट लक्षात ठेवा. 24-25 मध्ये देशाच्या एकूण निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा हिस्सा हा किती टक्के आहे, 15% आहे. 10 फेब्रुवारी 2026 रोजी म्हणजे 10 फेब्रुवारी पर्यंतचा डेटा उपलब्ध आहे. स्टार्टअप्समध्ये राज्याचा हिस्सा सर्वाधिक अखिल भारत स्तरावर हा किती टक्के आहे, 17% आहे. 2019 ते 2025 पर्यंत FDI मध्ये हिस्सा हा किती टक्के आहे, 31% आहे. वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्शन हा एक बऱ्यापैकी सुरू केलेला पुरस्कार आहे 2024 मध्ये. एक जिल्हा एक उत्पादन पुरस्कार, यामध्ये सुवर्ण पुरस्कार आपल्या महाराष्ट्राला मिळालेला आहे. तो आंब्यासाठी मिळालेला आहे. रत्नागिरीच्या हापूस आंब्यासाठी सुवर्ण श्रेणीतील पुरस्कार आपल्याला प्राप्त झालेला आहे. हा पण एक करंट मध्ये चांगलं लक्षात ठेवा. भारत पर्यटन डेटा म्हणजे जे पर्यटक लोक येतात त्यांच्याबाबतचा डेटा इथं क्लिअर करूया. 2024 मध्ये
महाराष्ट्रामध्ये परदेशी पर्यटक भेटींमध्ये महाराष्ट्र हे प्रथम स्थानी आहे. जे परकीय देशातून पर्यटक भारतामध्ये भेट देण्यासाठी येतात त्यामध्ये सर्वाधिक भेट ही महाराष्ट्रामध्ये दिली जाते. डेटाबेस 2024चा आहे आणि भारत पर्यटन डेटा जो दिलेला आहे आकडेवारी ती 25 नुसार त्यांनी दाखवलेली आहे, पण आकडेवारीचा बेस जो आहे हा कधीचा आहे 24चा आहे. तर पहिल्या क्रमांकावर परदेशी पर्यटक जे आहेत हे महाराष्ट्रामध्ये येतात आणि देशांतर्गत जर विचार केला तर आपण महाराष्ट्रामध्ये 6व्या क्रमांकावर आपण राहतो. जाऊ द्या देशातले कमी आले तरी चालतात, पण परकीय जे येतात ते डॉलर सुद्धा घेऊन येतात, त्यामुळे आपला परकीय चलन साठा किंवा फॉरेक्स रिझर्व्ह मध्ये सुद्धा काय होते, वाढ होते. इथं थोडा सहकाराबाबतचा डेटा आहे तो पण सांगून देतो तुम्हाला, मेन्सला सुद्धा हे कामी येईल समोरच्या आगामी. 31 मार्च 2025 पर्यंत प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था, त्यानंतर बिगर कृषी पतपुरवठा संस्था आणि बिगर कृषी पतपुरवठा संस्थांनंतर आहे सहकारामधल्या गृहनिर्माण संस्था. तर महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवा, महाराष्ट्रामध्ये सहकारी संस्थांमध्ये सर्वाधिक गृहनिर्माण सहकारी संस्था आहेत, त्यांचा हिस्सा 57.2 आहे. आणि कृषीमध्ये जर आपण विचारात घेतलं टोटल आहे 2.33 लाख सहकारी संस्था होत्या लक्षात ठेवा, आणि सभासद आहे 6.15 कोटी. हे मेन्स अँगलला लक्षात ठेवा आगामी सर्वच. तर त्यामध्ये सर्वात जास्त हिस्सा हा गृहनिर्माण आहे, तो मुंबईमुळे आहे, आणि सर्वाधिक सहकारी संस्था ह्या कोकण विभागामध्ये आहेत. 4 नंबरचा प्रश्न, 2025-26 मध्ये पूर्व म्हणजेच अंदाजे राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये सन 2024-25 च्या तुलनेत किती टक्के वाढ होणे अपेक्षित आहे. तर हे ग्रोथ संदर्भात आहे. अर्थव्यवस्थेत 24-25च्या तुलनेत 25-26 मध्ये किती टक्के वाढ होणे अपेक्षित आहे. तर हा डेटाबेस बघा पहिल्यांदा 2024-25च्या तुलनेत 25-26 मध्ये जो आधी अंदाज आपण वर्तवलेला आहे तर 7.9% वाढ अपेक्षित आहे. 7.9% ग्रोथ रेट आपल्याला अपेक्षित आहे राज्याची. त्यामध्ये बघा भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये 7.4 आहे, म्हणजेच महाराष्ट्राची 7.9% आणि देशाची 7.4%. याचा अर्थ महाराष्ट्राची ग्रोथ रेट हे देशापेक्षा जास्त आहे, म्हणूनच महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन म्हणून ओळखलं जाते. जर महाराष्ट्र वेगाने समोर गेला तर देश सुद्धा वेगाने समोर जातो. कृषी व संलग्न जे आहेत क्षेत्र इथं आपल्याला आहे डेटा. ओके, याच्यामध्येच पाहूया, सेम थेअरी आहे ही. कृषी व संलग्न क्षेत्राचा हिस्सा स्थिर किमतीनुसार वृद्धी दर म्हणजे रिअल जीडीपी नुसार म्हणू शकतो राज्यांच्या. महाराष्ट्राचा 3.4 आहे, देशाचा कृषीचा हिस्सा 3.1, उद्योगाचा 5.7, प्रदेशाचा 6.2 आणि वेगाने वाढणारं क्षेत्र हे सर्व्हिस सेक्टर आहे 9 आणि देशाचं 9.1. तर देशामध्ये सर्वात जास्त वेगाने वाढणारं सेक्टर जे आहे ते कुठलं आहे, आपलं सर्व्हिस सेक्टर आहे. उद्योग 2ऱ्या क्रमांकात आहे आणि कृषी हे 3ऱ्या क्रमांकात आहे. पशुधन 2019 नुसार 3.31 कोटी पशुधनासह राज्य देशात 7व्या क्रमांकावर आहे. तर पशुधनामध्ये महाराष्ट्र 2019च्या पशुगणना अहवालानुसार 7व्या क्रमांकावर आहे. तर प्रथम स्थानी यूपी आहे. पशुधनामध्ये प्रथम स्थानी कुठलं राज्य आहे, उत्तर प्रदेश आहे. सुमारे 7.43 कोटी कुक्कुटादी पक्ष्यांसह, कुक्कुटादी पक्षी म्हणजे पोल्ट्री ज्यामध्ये कोंबडी वगैरे किंवा त्याचे समकालीन सर्व येतात, 7.43 कोटी कुक्कुटादी पक्ष्यांसह राज्य देशात 5व्या स्थानी आहे. म्हणजे पशुधनामध्ये 7व्या आहे आणि कुक्कुटादी पक्ष्यांमध्ये 5व्या आहे. पोल्ट्रीमध्ये प्रथम स्थानी जे आहेत हे तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्यामध्ये पोल्ट्रीची संख्या ही जास्त आहे. आणि पशुधनामध्ये प्रथम स्थानी हे यूपी आहे. त्याचं कारण आहे यूपी मध्ये ग्रामीण लोकसंख्या जास्त आहे आणि देशामध्ये जर पाहिलं आपण टोटल फूड ग्रेन प्रोडक्शन हे यूपी मध्ये आहे. शेतकऱ्यांची संख्या सुद्धा यूपी मध्ये आणि तिथं सिंचन सुविधा सुद्धा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे पशुधनामध्ये सुद्धा संख्या जास्त आहे. तर दोन्ही योग्य आहे. पर्याय क्रमांक 3. एकूण पशुधन जे आहे हे महाराष्ट्रामध्ये 3.31 कोटी आहे. त्यानुसार आपण देशात 7व्या स्थानी आहे पशुधनामध्ये. 2012ला एक पशुगणना झाली होती आणि आता 2019ला झाली. दर 5 वर्षाला होते आणि पशुगणना जी आहे ही NSSO ही संस्था करते. ओके, तर 2012च्या तुलनेत 2019 मध्ये जी वाढ झालेली आहे ती 1.8% पशुधनामध्ये महाराष्ट्रात वाढ झाली. आणि 2019 मध्ये जर निवडक राज्यांमधील पशुधन पाहिलं तर ते या ठिकाणी आहे बघा. महाराष्ट्र हे प्रथम स्थानी आहे, पशुधनामध्ये 7व्या स्थानी आहे. यूपी हे प्रथम स्थानी आहे. तामिळनाडू हे कुक्कुटादी पक्ष्यांमध्ये प्रथम आहे. तर महाराष्ट्र हे कुक्कुटादीमध्ये 5व्या स्थानी आहे. नेक्स्ट,
भारत पर्यटन डेटा जो की आताच पाहिला आपण 25 नुसार सन 2024 मध्ये भारतातील कोणते राज्य परदेशी पर्यटक भेटींमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे? तर ते आहे महाराष्ट्र. ओके, हे आपण आता रिसेंटलीच पाहिलं. भारत पर्यटन डेटानुसार परदेशी पर्यटक जे आहेत ते सर्वाधिक भेटी कुठे देतात? महाराष्ट्रामध्ये देतात. सांकेतिक स्थूल देशांतर्गत उत्पादनात नॉमिनल जीडीपी म्हणूया आपण राज्यांचा. सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्नाचा हिस्सा सर्वाधिक म्हणजे किती टक्क्यांपर्यंत तो आहे? तर हे आहे 14% आहे. पर्याय क्रमांक 2. बघा, पहिल्या सुधारित अंदाजानुसार 2024-25 मध्ये नॉमिनल जीडीपी जो म्हणू शकतो राज्यांच्या संदर्भात किती टक्के हिस्सा आहे? तर 14% हिस्सा आहे नॉमिनल जीडीपी नुसार. स्थूल देशांतर्गत उत्पन्नात राज्याचा जो हिस्सा आहे म्हणजे देशाच्या जीडीपी मध्ये, नॉमिनल जीडीपी मध्ये राज्याचा जो हिस्सा आहे, देशाच्या 100% हिस्सा मध्ये महाराष्ट्राचा वाटा जो आहे तो किती टक्के आहे? 14% आहे. म्हणजे हा खूप जास्त आहे. कृषी क्षेत्राची आपण ग्रोथ रेट पाहिली 3.4, उद्योग क्षेत्र 5.7 आणि सर्व्हिस सेक्टर हे 9% आहे, जे की आताच बघितलेलं आहे आपण आधीच्या इमेजमध्ये. सर्वात जास्त नॉमिनल जीडीपी नुसार जे राज्य आहेत त्यामध्ये प्रथम स्थानी हे महाराष्ट्र आहे. जीडीपी मध्ये सुद्धा महाराष्ट्र आहे, किंवा त्याला आपण म्हणू जीएसडीपी, ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्शन मध्ये सुद्धा महाराष्ट्र हे प्रथम स्थानी आहे. तामिळनाडू हे दुसरे आहे. तिसऱ्या स्थानी हे यूपी आहे आणि चौथ्या स्थानी हे कर्नाटक आहे 24-25 नुसार आकडेवारीनुसार. नेक्स्ट, मार्च 2025 अखेर राज्याचं वनक्षेत्र हे 62,000 चौरस किलोमीटर पेक्षा अधिक असून, हा तुम्हाला भूगोलमध्ये कामाला येईल, जे की अवधूत सर सुद्धा तुम्हाला हे बोलत राहतात. एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 20.2% होते, हे सुद्धा बरोबर आहे. भारताच्या वनस्थिती अहवाल 2023 नुसार 14,525 चौरस किलोमीटर वृक्ष आच्छादनासह एकूण भौगोलिक क्षेत्राच्या हे 4.7% आहे. राज्य देशात यामध्ये प्रथम स्थानी आहे. राज्यात 315 चौरस किलोमीटर क्षेत्रावर कांदळवन म्हणजेच त्याला आपण म्हणूया की मँग्रोव्ज आच्छादन असून देशाच्या एकूण मँग्रोव्जमध्ये ते टोटल 6.7% आहे. तर वरीलपैकी सर्व योग्य. पर्याय क्रमांक किती येतील? 4. तर हा डेटाबेस तो बरोबर आहे. फक्त इथं एवढा एक पॉईंट लक्षात ठेवा, हा प्रश्न तुम्हाला आत्ता विचारला होता राज्यसेवेच्या पूर्वला. वनक्षेत्राचे वर्गीकरण 31 मार्च 2025 रोजी एकूण वनक्षेत्राशी राज्याच्या टक्केवारी. तर सर्वाधिक वनांचं प्रमाण हे गडचिरोलीमध्ये आहे 20.8%. नागपूर मध्ये जे आहे ते 12.5% आहे. त्यानंतर धुळेमध्ये आहे 10.4 आणि ठाण्यामध्ये आहे 9.6%. ओके, तर ठाण्यामध्ये किती आहे? 9.6%. तर हा पॉईंट लक्षात ठेवा. हा जोड्या लावांना आता विचारलेला आहे. हा इकॉनॉमिक सर्व्हे मधलाच आहे. एक जिल्हा एक उत्पादन पुरस्कार, जे की आता बघितलं आपण, एका जिल्ह्याला एक उत्पादन जे त्या जिल्ह्यामध्ये फेमस असेल असा एक पुरस्कार सुरू केला होता 2024 मध्ये. तर महाराष्ट्राला जो पुरस्कार प्राप्त झाला तो सुवर्ण पुरस्कार प्राप्त झालेला आहे. आणि जगप्रसिद्ध जो आपला अभिमानाची गोष्ट आहे हापूस आंबा, जो कुठला आहे? रत्नागिरीचा, त्यासाठी तो सुवर्ण पुरस्कार आपल्याला मिळालेला आहे. तर दोन्ही पर्याय काय आहेत? बरोबर आहे. पर्याय क्रमांक किती येणार आहे? 3. राष्ट्रीय एक जिल्हा एक उत्पादन पुरस्कार, वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्शन वन प्रोडक्ट, हा जो पुरस्कार आहे हा सुवर्ण पुरस्कार आपल्याला कशासाठी मिळालेला आहे? हापूस आंब्यासाठी. महाराष्ट्र उद्योग गुंतवणूक आणि सेवा धोरण हे कधी आणलेलं आहे? 2025चं आहे. उद्योग क्षेत्र वाढावं, इन्व्हेस्टमेंट वाढावी, तसेच सर्व्हिस सेक्टर सुद्धा वाढलं पाहिजे यासाठी आणलेलं आहे. इन्व्हेस्टमेंट वाढावी हे तर बरोबर आहे. नाविन्यता इनोव्हेशन्सला सुद्धा चालना देणे आणि टेक्नॉलॉजी सुद्धा वाढविणे. वरीलपैकी सर्व. पर्याय क्रमांक किती येणार आहे? 4. महाराष्ट्र उद्योग गुंतवणूक व सेवा धोरणे कोणत्या वर्षी आणण्यात आलं? हे 2025ला आणण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र उद्योग गुंतवणूक व सेवा धोरण 2025चे काही मुख्य उद्दिष्टे बघा, मेन ऑब्जेक्टिव्ह काय काय आहे. इन्व्हेस्ट महाराष्ट्र हे एकसंध डिजिटल व्यासपीठ स्थापन करायचं आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक वाढली पाहिजे, हा एक पॉईंट लक्षात ठेवा. जे की नोडल एजन्सी म्हणून काम करेल, जे की इन्व्हेस्टमेंट वाढली पाहिजे. त्यानंतर उद्योग क्षेत्राचा हिस्सा 2024 मध्ये 25% 36 पर्यंत तो 27% घेऊन जायचा आणि 47 पर्यंत तो 30% वाढवायचा. सोप्या भाषेत लक्षात ठेवा, 2047 पर्यंत तो 30% आपल्याला वाढवणे हे उद्दिष्ट ठेवलेलं आहे. कोणत्या क्षेत्राचा हिस्सा आहे? हा उद्योग क्षेत्राचा हिस्सा. वस्तू निर्माण क्षेत्राचा हिस्सा हा 13.8% आहे, तर तो 20% आपल्याला वाढवायचा आहे.
आणि 50 लाख रोजगार निर्मिती इथं करायची आहे. वेगवेगळे धोरणं हे नोट्समध्ये लावून दिले, फक्त यांची इयर लक्षात ठेवा, जोड्या लावा वगैरे विचारू शकते. महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025चं, महाराष्ट्र बांबू धोरण, बांबू उद्योग धोरण हे 2025चं आहे. ते धोरणांची एक वेळ वाचून घ्या. हे जे बुक्स आहे हे बेस्ट सेलर आपलं ठरलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचलेलं आहे. मुळात ह्या क्लास नोट्स आहेत ज्या की रिव्हिजनसाठी प्रभावी ठरलेल्या आहेत आणि वेगाने रिव्हिजन होते. त्यामुळे हा डेटाबेस सुद्धा आपण बऱ्यापैकी हा सगळाच कव्हर केलेला आहे इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये. त्यामध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम हा कधीचा आहे? 2013चा आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम हा 2013चा आहे. सप्टेंबर 2013ला हा अन्न सुरक्षा अधिनियम जो आहे हा केंद्राने आणलेला आहे. 1 फेब्रुवारी 2014ला महाराष्ट्रात हा कायदा लागू झाला. ओके. नागरिकांना वाजवी दराने पुरेशा प्रमाणात दर्जेदार अन्न मिळवणे आणि अन्न पोषण विषयक सुरक्षा सुनिश्चित करणे, सोप्या भाषेत त्याला म्हणूया आपण फूड सिक्युरिटी लोकांना प्रोव्हाइड करणे. दुसरा आहे या अधिनियमाची अंमलबजावणी महाराष्ट्रात, ही डेट लक्षात ठेवा, 1 फेब्रुवारी 2014 पासून झालेली आहे. हाही प्रश्न आयोगानं विचारलेला आहे ग्रुप सीच्या मागच्या मेन्सला. सुमारे 62.3% लोकसंख्या सवलतीच्या दराने अन्नधान्य मिळवण्यास पात्र आहे. वरीलपैकी सर्व पर्याय क्रमांक 4. यामध्ये बघा अधिनियम, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम हा 2013चा आहे. 1 फेब्रुवारी 2014 पासून महाराष्ट्रात लागू झाला. 62.3% लोकसंख्या अनुदानित दराने अन्नधान्य मिळवण्यास सध्या पात्र आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमाअंतर्गत आधी एक योजना सुरू झालेली होती, ती होती अंत्योदय अन्न योजना. आता अंत्योदय अन्न योजना ही 2000 मध्ये केंद्राने लागू केली होती, डिसेंबर 2000 मध्ये, आणि महाराष्ट्राने मे 2001 मध्ये, 1 मे 2001लाच आणली होती, ही महाराष्ट्रात लागू केली होती. यामध्ये सुरुवातीला 25 किलो धान्य तरतूद होती, नंतर ते 35 किलो धान्य तरतूद केली आणि टार्गेटेड पीडीएस अंतर्गत हे टार्गेट केलेले होते. अंत्योदय अन्न योजनेतील कुटुंब प्रति शिधापत्रिका प्रतिमाह 35 किलो धान्य घेऊ शकेल, तर प्राधान्य कुटुंब हे प्रति व्यक्ती प्रतिमाह 5 किलो अन्नधान्य मिळवण्यास पात्र असणार आहे. प्रति व्यक्ती किती आहे? 5 किलो. लाभार्थ्यांना तांदूळ, गहू आणि भरड धान्य, तांदूळ 3 रुपये किलो, गहू 2 रुपये किलो आणि भरड धान्य 1 रुपये प्रति किलो दराने यामध्ये वितरित केलं जाते. नेक्स्ट, वन नेशन वन रेशन कार्ड. आता काय होते, भरपूर वेळेस जे स्थलांतरित मजूर असतात ते बिचारे कामासाठी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात राहतात, त्यांच्याकडे रेशन कार्ड असते आणि ते रेशन कार्ड कधी कधी फक्त एकाच स्वस्त धान्य दुकानामध्ये चालत असते. आता ही योजना आणल्यामुळे काय फायदा होतो, हा मजूर जर समजा या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी गेलेला असेल तर तो त्या ठिकाणच्या रेशन धान्य दुकान किंवा स्वस्त धान्य दुकानामध्ये हे रेशन कार्ड वापरू शकते. तर वन नेशन एक देश आणि एकच रेशन कार्ड ही संकल्पना योजना ही 2020 पासून आणलेली आहे. जानेवारी 2020 पासून कोविडच्या काळामध्ये ही बऱ्यापैकी चर्चेत आलेली होती, कारण की मजूर जे आहेत हे शहरी भागाकडून ग्रामीण भागाकडे स्थलांतरित होत होते. वन नेशन वन रेशन कार्ड ही योजना 1 जानेवारी 2020 पासून आणण्यात आलेली आहे. हा पॉईंट चांगला लक्षात ठेवा, 1 जानेवारी 2020 पासून आणण्यात आली. त्यामुळे लाभार्थ्यांना देशभरातील कोणत्याही EPOS म्हणजेच ज्या ठिकाणी स्वस्त धान्याचं दुकान असेल आणि त्या ठिकाणी त्यांना बऱ्यापैकी स्वस्त दरात अन्नधान्य ते घेऊ शकतील, त्यालाच म्हणतात EPOS. यामध्ये बघा 2025-26 मध्ये जवळपास 1.55 कोटी कुटुंबांनी, गरज नाही आपल्याला, वन नेशन वन रेशन कार्ड जे आहे हे कधीपासून सुरू झाली योजना ते लक्षात ठेवा, 1 जानेवारी 2020. आणि महाराष्ट्रामध्ये ऑक्टोबर 2025 पर्यंत 1.40 लाख शिधापत्रिका धारकांनी इतर राज्यातून जे आलेले आहेत त्यांनी बऱ्यापैकी याचा लाभ केलेला आहे किंवा उचल केलेली आहे. दुसरा पॉइंट, शिवभोजन थाळी. यामध्ये 10 रुपये स्वस्त दराने, 10 रुपये स्वस्त दराने आणि यामध्ये बघा किफायतशीर दरात भोजन उपलब्ध करून देण्याबाबत तरतूद केलेली होती. ही योजना जानेवारी 2020 मध्ये सुरू करण्यात आलेली आहे. तर शिवभोजन थाळी योजना ही अन्न सुरक्षेकडे जाते. आपल्याला गरिबी या घटकाला अनुसरून हे प्रश्न जाऊ शकतात. यामधला एक पॉईंट बघा, महाराष्ट्रातील 1.40 लाख शिधापत्रिका धारकांनी तर इतर राज्यातून जे आलेले आहेत त्यांनी 18.97 लाख शिधापत्रिका धारकांनी, म्हणजेच महाराष्ट्रापेक्षा बाहेरच्या राज्यातून आलेल्या लोकांनीच महाराष्ट्रातून अन्नधान्याची उचल जास्त केलेली आहे. वन नेशन
म्हणजे याचा अर्थ महाराष्ट्र किती लोकांना जॉब देते बघून घ्या, या डेटाबेसवर सगळंच कळते. ऑक्टोबर 2025 पर्यंत म्हणजे योजना सुरू झाली तेव्हापासून, म्हणजे कधीपासून 20 पासून महाराष्ट्रातील 1.40 लाख शिधापत्रिक म्हणजे जवळजवळ ॲव्हरेज 1.5 लाख समजू आपण. तर इतर राज्यातून आणि इतर राज्यातील वेगवेगळ्या इतर राज्यातून आलेले किंवा इतर राज्यातील 18.97 लाख शिधापत्रिका धारकांनी महाराष्ट्रातून अन्नधान्याची उचल केलेली आहे. म्हणजेच त्यांचे उचल करण्याचं प्रमाण हे इंटरनल पेक्षाही आपलं जास्त दिसत आहे. नेक्स्ट आहे करेत्तर महसुलामध्ये महाराष्ट्र सरकारला 2 महसूल मिळतात, एक कर आणि दुसरा आहे करेत्तर. तर महाराष्ट्र सरकारला करेत्तरमध्ये सर्वाधिक महसूल हा कशापासून मिळालेला आहे, तर आर्थिक सेवांपासून मिळालेला आहे. तर यामध्ये इथं बघूया, महाराष्ट्र सरकारला करेत्तर महसुलामध्ये सर्वाधिक महसूल जो मिळतो तो आर्थिक सेवांपासून मिळतो, तो आहे 49% म्हणजे जवळपास 50% जवळ आर्थिक सेवांपासून सर्वाधिक महसूल मिळतो करेत्तरमध्ये, ज्यामध्ये महाराष्ट्र सरकारच्या मालकीच्या काही महामंडळ आहेत ज्यामध्ये सर्वात जास्त प्रॉफिट MIDC असेल त्याच्यापासून प्रॉफिट महाराष्ट्र सरकारला मिळतो. पण काही महामंडळ हे तोट्यातही चालतात, काही महामंडळ हे प्रॉफिटमध्ये सुद्धा चालतात, त्याला आपण कंपनी म्हणूया. या व्यतिरिक्त सामाजिक सेवांपासून 29.8% महसूल मिळाला आणि सर्वसाधारण सेवा ज्या आहेत त्या 20.1. कर म्हटलं तर GST पासून आणि करेत्तर म्हटलं तर आर्थिक सेवांपासून महाराष्ट्र सरकारला महसूल कसा मिळतो, जास्त. नेक्स्ट आहे भारताच्या संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदमधील तरतुदीच्या अनुषंगाने वित्त आयोग राज्यांना सहाय्यक अनुदाने उपलब्ध करून देण्याबाबत शिफारस करू शकतो. म्हणजे राज्याच्या किंवा देशाचे जे संचित निधी आहे त्यामध्ये अनुदानांबाबत जी तरतूद करू शकते वित्त आयोग ते आहे आर्टिकल 275 नुसार. वित्त आयोगाची स्थापना म्हटलं तर आर्टिकल 280 नुसार आणि अनुच्छेद 275 नुसार अनुदानांबाबत तरतुदी केल्या जातात. यामध्ये बघा, राज्यांचे स्वतःचे कर उत्पन्न करेत्तर महसूल यामधून बऱ्यापैकी जे महसुली तुटीचे निराकरण करण्यासाठी भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 275 मधील तरतुदींच्या आधारे वित्त आयोगाद्वारे राज्यांना सहाय्यक अनुदाने उपलब्ध करून दिले जातात. सोप्या भाषेमध्ये लक्षात ठेवा, वित्त आयोग अनुदानांबाबत जी शिफारस करू शकते ते आर्टिकल कितीनुसार करू शकते, 275. भारत सरकारकडून राज्यांना कोणते अनुदाने प्राप्त होतात याची एक वेळ प्रश्न आलेला आहे. अनुदानांची नावं लक्षात ठेवा. केंद्र पुरस्कृत योजनांचे अनुदाने, काही योजनांमध्ये बघा केंद्राचा हिस्सा असतो आणि राज्यांचा हिस्सा असतो, त्यानुसार जे मिळतात अनुदाने ते. दुसरा आहे केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार, जसं की 16 वित्त आयोगाने सांगितलेले अनुदाने. घटनात्मक तरतुदीनुसार मिळणारे अनुदाने आणि इतर अनुदाने असे टोटल किती आहेत, 4. मागच्या काही काळामध्ये जीएसटी मध्ये प्रगत राज्यांपासून केंद्राकडे जमा होणारा महसुलाचा हिस्सा जास्त होता. म्हणजे उदाहरणार्थ प्रगत राज्य म्हटलं तर महाराष्ट्र. आता महाराष्ट्रापासून जमा होणारा महसूल हा कोणाकडे जमा होत होता, मोठ्या प्रमाणात केंद्राकडे, ज्यामध्ये विशेष करून IGSTचा महसूल. समजा महाराष्ट्रातून वस्तूची विक्री गुजरातमध्ये केली असेल तेव्हा IGSTची आकारणी होते. हा महसूल जो जमा होतो हा केंद्राकडे जमा होतो आणि या महसुलातील हिस्सा इतर राज्यांना मोठ्या प्रमाणात वाटप होत होता. तर प्रगत राज्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला तुम्ही नुकसान भरपाई दिली पाहिजे. तर हे नुकसान भरपाई देण्यासाठी एक अधिनियम आणलेला होता, वस्तू व सेवा कर, म्हणजे सोप्या भाषेत GST राज्य नुकसान भरपाई राज्य भरपाई अधिनियम हा कधीचा आहे, 2017चा आहे. हा एक पॉईंट लक्षात ठेवा. या तरतुदीनुसार राज्यांना महसुलात होणाऱ्या नुकसानीपोटी भारत सरकारकडून भरपाई दिली जाते. ओके, हा फक्त ऍक्ट लक्षात ठेवा कधीचा आहे, अधिनियम कधीचा आहे, 2017चा आहे. भारत सरकारकडून राज्यांना हस्तांतरित होणाऱ्या वित्तीय संसाधनांचा तपशील, त्यामध्ये काय काय येते हे पॉईंट लक्षात ठेवा. पहिला आहे केंद्रीय करातील हिस्सा, म्हणजे हा टॅक्स महसुलाचा हिस्सा आहे, तर हा टॅक्स महसुलात जाणार, हा कर जाऊन आहे. भारत सरकारकडून प्राप्त होणारे अनुदाने हा सुद्धा करेत्तर महसुलाचा हिस्सा राज्यांना, आणि कर्ज आणि अग्रिमे हे परत करावे लागतात जे की कर्जाच्या स्वरूपात घेतलेले असतात. नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणत्या योजना वित्तीय समावेशनासाठी चालू करण्यात आलेल्या आहेत, तर त्यामध्ये जनधन योजना आहे 2014ची, प्रधानमंत्री मुद्रा योजना 2015ची, PM विश्वकर्मा योजना आहे 23ची, वरीलपैकी सर्व पर्याय क्रमांक 4. तर यामध्ये बघा इकॉनॉमिक सर्व्हे मधलाच पॉईंट RBIच्या डेटाबेसनुसार भारतामध्ये वित्तीय समावेशन म्हणजे शेवटच्या घटकापर्यंत बँकिंग व्यवस्था पोहोचली पाहिजे, इन्शुरन्स पोहोचले पाहिजे, जे पेन्शनर आहेत त्यांना सुद्धा वित्तीय सेवांचा लाभ मिळाला पाहिजे. यासाठी प्रधानमंत्री जनधन योजना सुरू केलेली होती, ही 28 ऑगस्ट 2014ची आहे. अटल पेन्शन योजना ही 2015ची आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजना ही 8 एप्रिल 2015ची आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही सुद्धा 15ची आहे आणि प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ही 2023ची आहे.
तर ह्या योजना ज्या आहेत ह्या वित्तीय समावेशनाकडे जातात, ही इकॉनॉमिक सर्व्हेनुसार आपल्याला दिसते. प्रधानमंत्री जनधन योजना, तर यामध्ये बघा 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ही महत्वाची मेजर योजना आहे, त्यामुळे लक्षात ठेवा हे किती अकाउंट सुद्धा ओपन झाले. या योजनेअंतर्गत 3.69 कोटी खाते ओपन झालेले आहेत आणि देशामध्ये 55 कोटी प्लस अकाउंट ओपन झालेले आहेत. हे देशाची आकडेवारी आणि महाराष्ट्राची जी आकडेवारी आहे ती आहे टोटल आतापर्यंत 30 सप्टेंबर 2025 पर्यंत 3.69 कोटी. त्या राऊंड फिगर लक्षात ठेवा, ॲव्हरेज 3.70 कोटी प्लस. ओके, यामध्ये वाढ होत आहे. त्यानंतर या योजनेअंतर्गत जे रुपे कार्ड दिले जाते, रुपे कार्डची सुरुवात ही कधी झाली? 2012ला झाली. रुपे कार्ड सुद्धा जवळपास 2.61 कोटी लोकांपर्यंत प्रोव्हाइड केलेले आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजना, जी योजना वारंवार आपण बघितलेली आहे, फक्त इकॉनॉमिक सर्व्हे बेसनुसार आपल्याला थोडं फोकस करायचं. 8 एप्रिल 2015ला ही योजना सुरू झालेली होती. सूक्ष्म आणि लघु उद्योगांना ही सुलभ कर्ज देण्यासंदर्भातील योजना आहे. यामध्ये 3 गटात कर्ज दिलं जाते, शिशु, किशोर आणि तरुण. शिशु गटामध्ये 50,000 रुपयापर्यंत आहे. किशोर गट हा 50,000 ते 5 लाख, तरुण गट हा 5 लाख ते 10 लाख आणि तरुण प्लस एक श्रेणी आणली 10 लाख ते 20 लाख. ही जी श्रेणी आहे, ज्यांनी आधीचे कर्ज वेळेवर परतफेड केले त्यांनाच तरुण प्लस श्रेणीचा लाभ घेता येतो. ही पूर्वी नव्हती. हे बजेटमध्ये कधी आणण्यात आली? 24-25च्या केंद्रीय बजेटमध्ये ही तरतूद लागू करण्यात आलेली आहे. ओके, नेक्स्ट बघा, 30 सप्टेंबर 2025 पर्यंत माफ करा, एकूण कर्ज जे आहेत मुद्रा योजनेमध्ये, एकूण कर्जाच्या रकमेत राज्याचा हिस्सा म्हणजे देश पातळीवर जेवढी कर्ज वितरित केले जातात त्यामध्ये राज्याचा हिस्सा हा 9.8% होता. हा एक क्वार्ट एक्झामला टार्गेट ठेवा. अखिल भारतीय सेंद्रिय उत्पादनामध्ये 24-25च्या महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवालानुसार 30% हिस्स्यासह महाराष्ट्र राज्य हे आघाडीवर आहे. महाराष्ट्र राज्य हे आघाडीवर आहे. तर देशाच्या उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा हिस्सा हा किती टक्के आहे? 30% आहे. यामध्ये प्रथम स्थानी असलेलं राज्य हे कुठलं आहे? महाराष्ट्राचं आहे. तर 23-24 नुसार मध्य प्रदेश हे प्रथम होतं आणि महाराष्ट्र हे द्वितीय होतं. त्यानंतर आता कंटिन्यू 24-25 असेल किंवा 25-26चा डेटाबेस असेल, यानुसार प्रथम स्थानी हे महाराष्ट्र आहे आणि द्वितीय स्थानी हे कुठलं आहे? मध्य प्रदेश आहे. सेंद्रिय शेती स्वीकारणारं पहिलं राज्य 100% हे कुठलं आहे? सिक्कीम आहे. हे कशाबाबत आकडेवारी आहे वरची? ही उत्पादनाबाबत आहे. सेंद्रिय शेती यामध्ये बघा 30% हिस्सासह महाराष्ट्र देशात प्रथम स्थानावर आहे. महाराष्ट्र सरकारने कृषी क्षेत्रात माहिती व तंत्रज्ञान सेवांचा क्षेत्राचा वापर करण्याचे साठी खालीलपैकी कोणते डिजिटल प्रणाली सुरू केलेल्या आहेत? तर कृषी क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी टेक्नॉलॉजीचा वापर वाढावा आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे विशेष करून ॲग्रिकल्चरमध्ये त्याच्यामध्ये सुद्धा वाढ व्हावी, यासाठी महाराष्ट्र सरकारने महाकृषी AI बॉट हे आणलेलं आहे. महा ॲग्रीटेक प्रकल्प आणला, जसं की विस्तार आणलेला आहे केंद्र सरकारने. आणि तिसरा आहे ॲग्रीस्टॅक योजना. हे वरीलपैकी सर्वच आहेत. तर बघा या सर्वच पॉईंट. पहिला पॉईंट बघा, महाराष्ट्र ॲग्री AI धोरण. हे जे धोरण आहे 2025 ते 29 या कालावधीसाठी आहे. AI टेक्नॉलॉजीचा वापर हा बऱ्यापैकी ॲग्रिकल्चर या सेक्टरमध्ये झाला पाहिजे, या उद्देशाने हे धोरण आणलेलं आहे 25 ते 29 साठी. दुसरा आहे महा ॲग्रीटेक प्रकल्प. लक्षात ठेवा, महा ॲग्रीटेक प्रकल्प. या अंतर्गत बऱ्यापैकी प्रकल्पाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना अचूक सल्ला देणारी, मार्गदर्शन करणारी एकात्मिक वेब पोर्टल, मोबाईल ॲप्लिकेशन ही प्रणाली आहे. तिसरा आहे ॲग्रीस्टॅक योजना. लक्षात ठेवा, ॲग्रीस्टॅक योजना ही सुद्धा सुरू केलेली आहे. राज्यात 14 नोव्हेंबर 2025 पर्यंत 1.25 कोटी शेतकरी यावर ID तयार करण्यात आलेले आहे. याचं उद्दिष्ट काय आहे ते पहा. शेतकऱ्यांना सर्व शासकीय सेवा, जे गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या सर्व्हिसेस आहेत, त्या बऱ्यापैकी सुलभ आणि प्रभावीपणे या प्रणालीच्या आधारे किंवा या योजनेच्या आधारे मिळतात. त्यासाठी सुरू केलेली योजना आहे ॲग्रीस्टॅक योजना. तर महाकृषी AI, दुसरा आहे महा ॲग्रीटेक प्रकल्प. हे धोरण आहे 25 ते 29 कालावधीसाठी. महा ॲग्रीटेक प्रकल्प शेतकऱ्यांना अचूक सल्ला देणे, बऱ्यापैकी हे वेब पोर्टल आहे. आणि तिसरं आहे हे गव्हर्नमेंटच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणलेलं ॲग्रीस्टॅक आहे. हे तिन्ही पॉईंट चांगले लक्षात ठेवा. महाकृषी AI धोरणाअंतर्गत जे काही
बऱ्यापैकी टार्गेट ठेवलेले आहेत, ते टार्गेट इथं दिलेले आहेत. AI आधारित रिमोट सेन्सिंग ज्या सुविधा आहेत टेक्नॉलॉजीच्या, ह्या बऱ्यापैकी वाढवणे, त्यानंतर शेतकऱ्यांपर्यंत AIचा वापर जो आहे हा बऱ्यापैकी वाढवण्यासाठी वेगवेगळे प्लॅटफॉर्म सुद्धा त्यांनी सांगितलेले आहेत. ऑक्टोबर 2025 मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्याने पशुसंवर्धन व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा देण्यात आलेला आहे? म्हणजेच पशुसंवर्धन जे आहे याला आता कृषीसारखे वेगवेगळे लाभ घेता येतील, कारण की कुठला दर्जा दिला? समकक्ष. जसं की कृषी कर्जावर व्याजदर सवलती असतात, काही योजना ह्या फक्त कृषीसाठी असतात, त्या आता पशुसंवर्धनला सुद्धा मिळणार आहेत. ते असं करणारं जे पहिलं राज्य आहे ते कुठलं आहे? महाराष्ट्र आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्याने पशुसंवर्धन व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा दिलेला आहे? ते कुठलं आहे? राज्य महाराष्ट्र आहे. तर बघा, पशुसंवर्धन व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा देणारं ऑक्टोबर 2025 मध्ये जो निर्णय घेतलेला आहे, महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरलेलं आहे, ज्यामुळे दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन आणि शेळीपालन यामध्ये गुंतलेल्या लाखो पशुपालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तर त्यांना काय मिळू शकते? कृषी दराने यांना वीज उपलब्ध होईल, त्यानंतर ग्रामपंचायत जे कर टॅक्स असतील त्या सुद्धा सवलती सन्मान मिळतील, पशुसंवर्धन व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जावर कृषीसारखंच व्याज मिळेल, आणि सौर पंप, इतर सौर ऊर्जा प्रणालीसाठी जे पात्रता शेतकऱ्यांना आहे ते सेम पशुपालकांना सुद्धा लागणार आहे. भारत सरकारने मे 2020 पासून 5 वर्षाच्या कालावधीत प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना सुरू केलेली आहे. महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवा, मत्स्य संपदा योजना हे मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी सुरू केलेली आहे. ही कधीची योजना आहे? मे 2020 ची आहे. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना मे 2020 ची आहे. त्यामध्ये 1 वर्षाने वाढ केली, 25-26 पर्यंत त्याची मुदत वाढवलेली आहे. दुसरं आहे, देशातील मत्स्य उत्पादक मत्स्यपालकांचे उत्पन्न दुप्पट करणे. आधीची तरतूद वेगळी होती, तर ही तरतूद लक्षात ठेवा. आता करंटमध्ये बदल, दुप्पट लक्षात ठेवा. योजनेचे उद्दिष्ट आहे, महाराष्ट्र राज्याला 877.97 किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभला आहे. ही नवीन तरतूद आहे, इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये तुम्हाला दाखवून देतो. सागरी मासेमारी योग्य क्षेत्र 1.12 लाख चौरस किलोमीटर पर्यंत आहे. सर्व हे योग्य आहे. बघा हा पॉइंट, इकॉनॉमिक सर्वे महाराष्ट्रामधलाच हा डेटाबेस आहे. महाराष्ट्राला 877.97 किलोमीटर म्हणजे जवळपास 878 किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभलेला आहे. हे तुम्ही गुगलमध्ये सुद्धा करता. यामध्ये सध्या वाढ झालेली आहे. दुसरा पॉइंट लक्षात ठेवा, मत्स्य उत्पादनामध्ये हा पॉइंट, महाराष्ट्रामध्ये गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन हे कमी आहे महाराष्ट्रामध्ये, आणि सागरी मत्स्य उत्पादन हे जास्त आहे. आणि भारतामध्ये जर आपण विचार केला, गोड्या पाण्यातील भारतामध्ये जास्त येते आणि सागरी जर म्हटलं तर हे कमी आहे. मत्स्य संपदा योजना आपण आता पाहिलं. भारत सरकारने मे 2020 मध्ये सुरू केली होती. तिचा कालावधी होता 25 पर्यंत, 1 वर्षांनी त्यामध्ये वाढ केली, मुदत वाढ म्हणजे 1 वर्षांनी 25-26 पर्यंत. मत्स्य उत्पादक आणि मत्स्यपालकांचे उत्पन्न हे दुप्पट करणे हे टार्गेट यामध्ये ठेवलेलं आहे. मत्स्य उत्पादन वाढवणे यासाठी आधी नील क्रांती योजना सुद्धा आणलेली आहे. माहे म्हणजेच महिना डिसेंबर 2019 ही आर्थिक पाहणी अहवालची लँग्वेज आहे. 2019 ते 2025 या कालावधीत महाराष्ट्रात FDI गुंतवणुकी किती टक्के आलेली आहे? ही आहे 31% आलेली आहे. पर्याय क्रमांक किती येणार आहे? 1. त्यामध्ये बघा, हा FDIचा सर्व करंट डेटाबेस आहे. उद्योग आणि आंतरिक व्यापार संवर्धन विभाग, भारत सरकार, जो की महाराष्ट्राच्या इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये सुद्धा आहे. 2019 ते 2025 या कालावधीमध्ये जी महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक झालेली आहे, 2019 ते 2025 या दरम्यान एकूण पर्सेंटेज जे आहे हे देशातील एकूण FDIच्या टक्केवारीशी हे 31% आहे. तर इयरनुसार बघूया. 2022 मध्ये सर्वाधिक FDI हा महाराष्ट्रात आला, 23 मध्ये सुद्धा महाराष्ट्रात आला, 24 मध्ये सुद्धा महाराष्ट्रात आला. आता इयरनुसार हे क्रम खालीवर होणार आहेत. 22-23 मध्ये सर्वाधिक FDI महाराष्ट्रात आला पहिल्या क्रमांकात, दुसऱ्या क्रमांकात कर्नाटक होतं तेव्हा, त्यानंतर तिसऱ्या क्रमांकात दिल्ली होतं. इथं बघा 60,119 कोटी रुपये, आणि गुजरात हे चौथ्या नंबरात होतं. पुन्हा 23-24 मध्ये रँकिंग पुन्हा खालीवर झाली. महाराष्ट्र प्रथम, गुजरात हे द्वितीय स्थानी आलं, कर्नाटक हे तृतीय स्थानी गेलं आणि दिल्ली हे चौथ्या स्थानी गेलं. 24-25 मध्ये महाराष्ट्र हे प्रथम स्थानी आहे, कर्नाटक द्वितीय स्थानी आहे, दिल्लीवर आली पुन्हा, आणि गुजरात हे खाली गेलेलं आहे. तर हा इयर वाईज डेटाबेस FDIचा साईडनं तुमच्याकडे असू द्या. हा 100% इम्पॉर्टंट आहे. करंट बेस
चांगला डेटाबेस. देशातील एकूण एकूण FDIच्या तुलनेत जो क्रम लावायचा आहे तो यामध्ये महाराष्ट्र प्रथम आहे, कर्नाटक द्वितीय आहे, गुजरात तृतीय आणि दिल्ली चौथ्या स्थानावर आहे. हा देशानुसार आहे. हा ॲव्हरेज FDIचा डेटा आहे. ॲव्हरेज FDI डेटा इयर बेस नुसार नाही. तर ॲव्हरेज 19 ते 25 दरम्यान 31% सह महाराष्ट्र प्रथम स्थानी, 20% कर्नाटक, 16% गुजरात आणि दिल्ली किती टक्के आहे? 13% आहे. नेक्स्ट, सन 2025-26 मध्ये आर्थिक पाहणी अहवालानुसार सर्वात जास्त विजेचा वापर कोणता होतो? तर औद्योगिक हा सर्वात जास्त वापर होतो. पर्याय क्रमांक किती येणार आहे? 4. तर बघा, विजेचा वापर जो आहे हा महाराष्ट्रामध्ये औद्योगिक क्षेत्रासाठी सर्वाधिक प्रथम स्थानी, कृषी द्वितीय, घरगुती 3 आणि वाणिज्य किती आहे? 4. औद्योगिक जो आहे जवळपास 40% आसपास 39.4 औद्योगिक याचा वापर जास्त आहे. द्वितीय स्थानी कुठला आहे? कृषी 23% आसपास आणि घरगुती जो आहे तो 22%. भविष्यामध्ये कृषीचा वापर हा कमी दिसेल, कारण की आपण बऱ्यापैकी PM कुसुम योजना जी आहे त्यामध्ये सोलरायझेशन हे खूप मोठ्या प्रमाणात वाढवलं, त्यामुळे कृषीचा हिस्सा जो आहे हा भविष्यामध्ये आपल्याला कमी दिसेल. विकसित भारत रोजगार व आजीविका मिशन हमी अभियान, त्याला VBG रामजी ही आपण योजना म्हणून ओळखतो. 2025 मध्ये प्रत्येक ग्रामीण कुटुंबास किती दिवसांच्या अकुशल रोजगाराची हमी आहे? तर नरेगामध्ये 100 दिवस होती, तर यामध्ये 125 दिवस केलेली आहे. पर्याय क्रमांक किती येणार आहे? 3. तर यामध्ये बघा, VBG रामजी ही जी योजना आहे 2025 हे जुलै 2026 मध्ये लागू होणार आहे, म्हणजे यावर्षी. ऍक्ट कधीचा आहे? हा 25चा आहे. ग्रामीण कुटुंबास अकुशल संदर्भात ही योजना आहे, जी की स्किल बेस्ड नाही, अकुशल संदर्भात आहे. ती आहे. नरेगा सुद्धा अकुशलच होती. विकसित भारत 2047 या राष्ट्रीय उद्दिष्ट आपण जे ठेवलेले आहे त्याची बऱ्यापैकी ही कनेक्ट केलेली योजना आहे. ज्या कुटुंबातील प्रौढ सदस्य स्वतःहून काम करण्यासाठी तयार असतील, प्रौढ म्हटलेला आहे शब्द लक्षात ठेवा, स्वतःहून काम करण्यासाठी तयार असेल अशा प्रत्येक ग्रामीण कुटुंबास 125 दिवसांची अकुशल रोजगाराची हमी देण्यात आली आहे. हा शेवटचा पॉइंट महत्वाचा. 1 मार्च 2026 मध्ये भारताची प्रक्षेपित लोकसंख्या किती असणार आहे? तर ही 142.59 कोटी संख्या. बघा, प्रक्षेपित लोकसंख्या 1 मार्च 2026 अखिल भारताची आणि राज्याची, भारताची जी असणार आहे ती 142.59 कोटी आणि महाराष्ट्राची जी आहे ती 12.93 कोटी एवढी अपेक्षित आहे. यामध्ये महाराष्ट्रामध्ये बघा, ग्रामीण लोकसंख्या 1 मार्च 2026 रोजीची प्रक्षेपित लोकसंख्या महाराष्ट्राची 6.55 कोटी आहे. ग्रामीण भागाची 6.55 कोटी आहे, तर शहरी भागाची ही 6.38 कोटी आहे. याचा अर्थ ग्रामीण भागाची लोकसंख्या ही जास्त आहे आणि शहरी भागाची ही कमी आहे. पण डिफरन्स हा तुटू शकतो, कारण की अर्बनायझेशन हे वाढत आहे. भविष्यामध्ये हा तुटलेला दिसेल आपल्याला. सध्या तरी ह्याच पॉईंट लक्षात ठेवा. 12.93 कोटी ही टोटल महाराष्ट्राची लोकसंख्या 1 मार्च 2026 रोजीची प्रक्षेपित आहे. तर आता यामध्ये लक्षात ठेवा, हा प्रश्न तर आता येऊन गेलेला आहे राज्यसेवेला, इकॉनॉमिक सर्वे मधून थेट प्रश्न होता. नेक्स्ट पॉइंट, घटत्या जनन क्षमतेमुळे जो की जनन दर जो आहे, जनन दर हा बऱ्यापैकी आपल्या देशामध्ये काय होत आहे? कमी होत आहे. 2011 ते 26 पर्यंत 15 वर्षाखालील लोकसंख्येचे प्रमाण प्रामुख्याने 26.7% वरून 19.6% पर्यंत कमी झाले. हे अतिशय महत्वाचं आहे. 15 वर्षाखालील म्हणजे जे बालक आहेत त्यांची संख्या कमी होता. याचं कारण आहे घटता जनन दर म्हणजे बालकांची संख्या कमी होणे. याचं कारण आहे की जे विवाह पद्धत आहे त्याला होणारा उशीर असेल किंवा लग्न जुळत नाहीत, ग्रामीण भागांमध्ये हे खूप मोठी समस्या वाढलेली आहे. त्याचा परिणाम हा आपण म्हणू शकतो. त्यानंतर मात्र 15 ते 59 जे की म्हाताऱ्या लोकांकडे, ह्या युवक आणि म्हाताऱ्यांकडे हा पॉइंट जातो, आणि 60 वर्ष आणि त्यावरील वयोगटातील लोकसंख्येच्या प्रमाणात वाढ होणे अपेक्षित आहे. म्हणजेच म्हाताऱ्या लोकांची संख्या आणि बऱ्यापैकी एक ॲव्हरेज एज ग्रुप जो आहे, काम करणाऱ्या लोकांच्या संख्येच्या समोर जाईल आता काही दिवसांनी. त्यांची संख्या भविष्यात तर घटलेली दिसेल. तर आकडेवारीवर पाहूया. घटती प्रजनन क्षमता, प्रजनन दर आणि वाढते आयुष्यमान यामुळे 60 वर्ष आणि त्यावरील व्यक्तींची संख्या 2011 मध्ये 60 वर्षाच्या किंवा त्यावरील व्यक्तींची संख्या 10.1 वरून 2026 मध्ये 13.1% एवढी होणे अपेक्षित आहे. याचा अर्थ जे 60% वर आहेत किंवा म्हातारे लोकांची संख्या आहे ही वाढणे अपेक्षित आहे. तर हे तिन्ही योग्य आहेत इकॉनॉमिक सर्वेनुसार. बघा पॉइंट,
प्रक्षेपित लोकसंख्येनुसार घटत्या जननक्षमतेमुळे 2011 ते 2026 15 वर्षाखालील लोकसंख्येचे प्रमाण 26.7 वरून ते कितीवर गेले 19.6 पर्यंत काय झाले आहेत कमी. 15 ते 59 आणि 60 वर्ष आणि त्यावरील वयोगटातील लोकसंख्येच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आणि 60 वर्ष किंवा त्यावरील व्यक्तींमध्ये 10% ती वाढ 13.1% आलेली आहे. आणि ही बघा ग्रीन लाईन आहे 60च्या वरील लोकांच्या बाबत दाखवलेली. ही बघा सातत्याने ही वाढत चालली, म्हणजेच म्हाताऱ्या लोकांची संख्या ही मोठ्या प्रमाणात भविष्यात वाढू शकते. सर्वाधिक सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्न नॉमिनल GDP महाराष्ट्रानंतर कुठलं राज्य आहे तर ते आहे तामिळनाडू. बघा महाराष्ट्र पहिल्या स्थानी, तामिळनाडू दुसऱ्या, उत्तर प्रदेश तिसऱ्या, कर्नाटक चौथ्या. सप्टेंबर 2025 पर्यंत देशातील अनुसूचित वाणिज्य बँका म्हणजेच RBI ऍक्ट 1934 नुसार ज्यांचा समावेश दुसऱ्या अनुसूचीमध्ये आहे. कितव्या अनुसूचीमध्ये आहे? दुसऱ्या अनुसूचीमध्ये. त्यांना म्हणतो आपण अनुसूचित वाणिज्य बँका. यांच्या बँकिंग कार्यालयांपैकी 9.7% कार्यालय हे कुठे आहेत? महाराष्ट्रात आहेत. हे पहिलं बरोबर. दुसरं आहे राज्याच्या बँकिंग कार्यालयाच्या वर्गीकरणानुसार सर्वाधिक सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा वाटा जास्त आहे. सध्या 12 सार्वजनिक क्षेत्रातील बँका आहेत आणि त्यांच्या शाखांची संख्या ही जास्त आहे, 53% एवढा आहे. वित्तीय सेवा उत्पादनात महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. सेव्हिंगमध्ये, बचतींमध्ये सुद्धा आघाडीवर आहे, ठेवींमध्ये सुद्धा आघाडीवर आहे. तर वित्तीय सेवा उत्पादनात महाराष्ट्र हे देशात आघाडीवर आहे. पर्याय क्रमांक 4. बघा सर्वात जास्त राज्यातील बँक कार्यालयांची संख्या जी आहे ती कुठल्या बँकांची आहे? तर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची संख्या जास्त आहे. दुसऱ्या क्रमांकात खाजगी बँका आहेत. प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या कार्यालयांची संख्या कमी असेल, कारण की आपण 1 मे 2025 पासून 1 स्टेट 1 RRB हे धोरण स्वीकारलेलं आहे. त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आता एकच RRB राहिली, तिचं नाव आहे महाराष्ट्र ग्रामीण बँक, जी की छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे. तर पहिल्या क्रमांकात सार्वजनिक क्षेत्रातील बँका, दुसऱ्या क्षेत्रात खाजगी क्षेत्रातील बँका लक्षात ठेवा. 2023-24च्या जमीन वापराच्या आकडेवारीनुसार एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी निव्वळ पेरणी क्षेत्र जे आहे हे किती टक्के आहे? तर हे आहे 17% आहे. माफ करा, एक्स्ट्रीमली सॉरी, 54% आहे. यामध्ये बघा सीमांत शेतकरी संख्या ही काय होत आहे? वाढत आहे. जमिनीचे क्षेत्रफळ हे कमी होत आहे. त्यानंतर शेतकऱ्यांची संख्या जी वाढत आहे सीमांत, त्याची कारणं आहेत वारसा हक्कानुसार जमिनीचे होणारे विभाजन, तुकडीकरण आणि लोकसंख्या. यामुळे बऱ्यापैकी सीमांत शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. जमिनीचं क्षेत्रफळ जे कमी होत आहे त्याचं कारण आहे NA ऍक्टिव्हिटी, नॉन ऍग्रिकल्चर ऍक्टिव्हिटी. तर पेरणी क्षेत्र जे आहे हे 54% आहे. निव्वळ पेरणी क्षेत्र राज्यातील जमिनीच्या वापराच्या संदर्भात 54%. वनांखालील क्षेत्र हे किती टक्के दाखवलेलं आहे? 17% आणि बाकी तर गरज नाही. हे 2 पॉईंट लक्षात ठेवा. राज्यात सन 2024-25 मध्ये फळ पिकांखालील सर्वाधिक क्षेत्र कोणत्या फळ पिकाचे आहे? तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जे फळ बाग आहे आणि फळ क्षेत्र आहे ते आहे आंबा. पर्याय क्रमांक किती येणार आहे? 1. फलोत्पादन पिकांखालील जे क्षेत्रफळ आहे ते बऱ्यापैकी 15.9% काय झालेली आहे? वाढ झालेली आहे. आणि सर्वाधिक जे आहे हे आंबा फळ पिकाखालील क्षेत्रफळ सर्वाधिक जास्त आहे. त्यानंतर जर फळं आणि पालेभाज्या जर विचारात घेतलं तर पालेभाज्यांचं जास्त आहे, पण उत्पादन जे आहे हे फळांचं जास्त आहे. उत्पादनामध्ये फळं समोर आहेत आणि पिकामध्ये क्षेत्रफळामध्ये पालेभाज्या जास्त आहेत. नेक्स्ट ई-नाम, हिला 14 एप्रिल 2016 ही योजना सुरू झाली. 10 वर्ष कंप्लीट झाले. ई-नाम ही जी योजना आहे इलेक्ट्रॉनिक नॅशनल ॲग्रिकल्चर मिशन यासाठी ही सुरू झालेली होती. यामध्ये ज्या कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत ह्या एकमेकांना डिजिटल पद्धतीने जोडण्यासाठी ही योजना होती. राज्यातील 133 कृषी उत्पन्न बाजार समिती या अंतर्गत जोडण्यात आलेल्या. दोन्ही पर्याय योग्य आहे. बघा ई-नाम ही योजना 2016 सुरू झाली. महाराष्ट्रात एकूण किती कृषी उत्पन्न बाजार समित्या या अंतर्गत जोडलेल्या त्या आहेत? 133. केंद्र शासनामार्फत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान जे सुरू केलेलं होतं, की जे उत्पादन वाढीला चालना देणे यासाठी हे सुरू केलेलं अभियान जे आहे ते कधी सुरू केलेलं आहे? 2005-06 मध्ये सुरू केलेलं आहे. आणि 15-16 मध्ये हे 34 जिल्ह्यांमध्ये
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान राबविण्यात येत आहे. तर बघा, फलोत्पादन खालील क्षेत्र व उत्पादकता वाढवण्यासाठी बऱ्यापैकी केंद्र शासनाने राष्ट्रीय फलोत्पादन अभियान कधी सुरू केलं? 2005-06. सन 2015-16 पासून राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान हे राबविण्यात येत आहे. ते दोन्ही लक्षात ठेवा. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान हे 2015-16 आणि राष्ट्रीय फलोत्पादन अभियान हे 2005-06. 10 वर्षाचा गॅप लक्षात ठेवा. तर या भागामध्ये आपण महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल जो आहे हा आपण डिटेल बघितलेला आहे. यामधले काही पॉईंट अजून बाकी आहेत जे की आपण केंद्रासोबत पॅरलली घेणार आहे, कारण की मोठी लेक्चर झालं असतं त्यामध्ये थोडं तुमचा प्रॉब्लेम झाला असता. पण मेन पार्ट आपण या लेक्चरमध्ये ठेवला. आणि दुसरं जे आहे आपलं लेक्चर जे होणार आहे सेकंड, त्या केंद्रीय आर्थिक पाहणी अहवाल, त्यामध्ये आपण त्यातले सुटलेले काही 2-3 पोर्शन आहेत ते कव्हर करू. 2-3 प्रश्न अजून ऍड होतील यामध्ये, जे की महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल आहे. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात वेगवेगळे शिक्षक बांधव जे तुमच्यासाठी वेगवेगळे लेक्चर आणतात, खूप मोठ्या प्रमाणात मेहनत घेतात, त्याचा सुद्धा तुम्ही चांगला फायदा घ्या. आपले हे जे PDF आहे टेलिग्रामवर अपलोड केलेले आहे. पुन्हा एक वेळ सांगेल की यूट्यूबला सबस्क्राईब करा आणि शेअर करा, लाईक करा. या ठिकाणी थांबूया. थँक्यू सो मच.